मित्रांनो, ज्यावेळी सेन्सेक्स 86,000 होता ना, त्यावेळी 90% लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे होते आणि पैसे कमवायचे होते. त्यामुळे खूप क्लायंट्स ते विचारायला यायचे. पण आज ज्यावेळी सेन्सेक्स 76,000 झालाय ना, त्यावेळी फक्त 10% लोकच माझ्याकडे येत आहेत की आत्ता SIP चालू करा, आत्ता इन्व्हेस्ट करूया. पण गंमत सांगू का, जे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये ज्यांनी पैसा कमवलाय ते हे 10%च लोक आहेत की जे जास्त पैसा कमवणार आहेत. कारण काय तर ते कमी किमतीमध्ये जास्त आंबे खरेदी करणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे युनिट्स म्हणजे जास्त आंबे तयार होणार आहेत आणि ज्यावेळी त्या एका आंब्याची किंमत वाढेल त्यावेळी ती मुवमेंट बदलणार आहे. याच संदर्भात एक खूप सुंदर व्हिडिओ माझ्या बघण्यात आला. त्यामध्ये 2 मुलं दाखवली होती. 2 मुलांना असे मोजून 10 बॉल लावलेले होते आणि एक बॉल पळत जाऊन आणून तिथं समोरच्या बादलीत टाकायचा आहे, असा तो व्हिडिओ होता. आता त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा जो बादलीच्या जवळचा बॉल आहे तिथनं त्यांनी सुरुवात केली आणि जो दुसरा मुलगा आहे ज्याने सगळ्यात शेवटचा बॉल आहे तिथनं सुरुवात केली, म्हणजे उलटी. एकाने जवळचा बॉल अगोदर घेतला, एकाने लांबचा बॉल अगोदर घेतला. गंमत अशी की ज्यावेळी निम्म्यापर्यंत आलं त्यावेळी असं लक्षात आलं की जो जवळचा मुलगा आहे त्याचे 2च बॉल शिल्लक राहिले होते टाकायचे त्या बादलीमध्ये आणि ज्याचे जवळचे बॉल राहिले होते त्याचे 4 बॉल राहिले होते. ज्यावेळी 2 बॉल आले त्यावेळी त्याच्याकडे 1च बॉल राहिला. पण गंमत अशी की ज्यावेळी एंड स्टेज आली त्यावेळी जो मुलगा लांबचे बॉल्स अगोदर घेत होता तो जिंकला. ज्याचे शेवटच्या घडीला 4 राहिले होते बॉल तो जिंकला आणि ज्याचा 1च बॉल राहिला होता तो हारला. म्हणजे काय झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये आपली शारीरिक क्षमता जास्त असते, त्या काळात आपण जास्त पळू शकतो. पळून थकल्यानंतर लांब पळणं मुश्किल जातं. त्यापेक्षा अगोदर लांबचं काम अगोदर केलं पाहिजे, म्हणजे अवघड काम अगोदर केलं पाहिजे आणि सोपं काम उशिरा केलं पाहिजे. सेम थिंग इथंही आहे. ज्यावेळी माझं सुरुवातीचं वय आहे, ज्या काळात मी जास्त पळू शकतो त्या काळात जास्तीत जास्त युनिट्स, जास्तीत जास्त आंबे गोळा करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जसा जसा काळ पुढे जाईल तसे तुमचा आंबे गोळा करण्याचं संख्या कमी झाली तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला अचिव्हमेंट जास्त मिळणार, कारण कमी वयामध्ये जास्त आंबे तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात. जास्त वय झाल्यावर तुमचे खर्च वाढलेले असतात, त्यामुळे तुम्हाला आंबे खरेदी करणं मुश्किल जातं. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 20 ते 30 वयामध्ये जास्त SIP वाढवा, जास्त आंबे खरेदी करा, कारण ते कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स, जास्त आंबे मिळणार आहेत आणि ज्यावेळी त्यांचा कार्यकाळ 50च्या पुढे जाईल त्यावेळी थोडेच आंबे मिळणार आहेत. मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल. त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज टाका, मी तुम्हाला तो व्हिडिओही पाठवून देतो. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओचं जे मी एक्सप्लेनेशन दिलंय ते तुम्हाला नक्की कळेल. आणि याच्या रिलेटेड अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या सायकोलॉजिकल, इमोशनल माहिती ज्या फायनान्स रिलेटेड आहेत त्या तुम्हाला ऐकायला नक्की मिळतील. थँक्यू.